श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या आपली गुरुपौर्णिमा आहे आणि सर्व जे स्वामींचे भक्त आहेत त्यांची इच्छा असते की स्वामींनी आपलं गुरुपद स्वीकारावं. तर आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात खूप सारे स्वामींचे भक्त आहेत आणि खरं सांगायचं झालं तर स्वामी आपल्या भक्तांना स्वतः निवडतात. कुठल्या ना कुठल्या रूपात ते आपल्या भक्तांना भेट देतात आणि तिथून पुढे आपली स्वामी भक्ती चालू होते. तर स्वामींची भक्तीची एकदा आपल्याला सवय लागली की ती आपल्या काही केल्यास सुटत नाही. आपल्याला सगळीकडे स्वामी दिसू लागतात. स्वामींचं नामस्मरण आपल्या ओठामध्ये चालू असतं. कुठलंही काम करताना आपल्याला तारक मंत्राची आवड सुरू होते. त्यामुळं स्वामी आपल्याला खरं तर भक्त म्हणून निवडलेलंच असतं, पण आपलीही काहीतरी जबाबदारी असते की स्वामींना आपण गुरुपद द्यावं आणि स्वामींची मनोभावे पूजा करावी, स्वामींना आपलं सगळं काही मानावं. तर उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी भक्त आपल्या स्वामींना गुरुपद देतात. तर गुरुपद देताना आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला स्वामींची मनोभावी सेवा करायची आहे. स्वामींना पंचामृतने आपल्याला स्वामींना अभिषेक करायचा आहे, स्वामींची पूजा करायची आहे. फूल, अष्टगंध सगळं वाहून झाल्यावर आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. गुरुपद घेताना आपण काय म्हणायचं आहे, हे परब्रह्म स्वामी समर्थ महाराज, तुम्हीच माझे गुरु आहात, सद्गुरू आहात, परमगुरू आहात. यानंतर मी तुम्हाला गुरुपद देत आहे आणि तुम्ही माझं गुरुपद स्वीकारावं आणि तुम्ही या आयुष्यात चालताना मला योग्य मार्गदर्शन करावे, मला योग्य रस्ता दाखवावा, माझा योग्य सांभाळ करावा. माझं आयुष्य तुमच्या चरणी अर्पित आहे. मी माझं आयुष्य तुमच्या चरणी अर्पण करतोय आणि तुम्ही माझा योग्य सांभाळ करता याची पण मला खात्री आहे. पण तरी पण तुम्ही माझा योग्य सांभाळ करावा. तुम्ही माझे मायबाप तुम्हीच आहात. तर ही सगळी विनंती करून आपण स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी महाराज तुम्ही माझे गुरुपद स्वीकारावे. आणि जो नारळ असतो तो नारळ स्वामींसमोर ठेवताना आपल्याला म्हणायचं आहे की आजपासून आपणच आमचे गुरु, माता, पिता, बंधू, सखा, सर्वस्व आहात. आपणच आमच्या योग्यक्षेम चालवावा, या गोष्टीची जाणीव पदोपदी करून द्यावी की मी आपली तन, मन, धन व वाणीने सेवा करेल, तुमचीच सेवा करत राहील, याची तुम्ही मला सदैव आठवण करून देत जा. एकदा स्वामींची भक्ती करायला लागलो की आपल्याला आपोआपच स्वामींची प्रत्येक ठिकाणी आठवण येते आणि आपण स्वामींची भक्ती करायला लागतो, स्वामींचं नामस्मरण करायला लागतो. असं नाही की स्वामींच्या फोटोसमोरच बसून आपण स्वामींचं नामस्मरण करायला पाहिजे. आपण कुठलंही काम करताना स्वामींचं नामस्मरण करायला लागतो. स्वामींचं वेळ लागतं आपल्याला. मग आपण स्वामींसाठी पण काहीतरी करायला पाहिजे. त्यांना गुरुपद द्यावं आणि स्वामींनी आपला योग्य सांभाळ करावा, आपलं आयुष्य स्वामींना अर्पण करावं. आपल्या आयुष्याचं नक्कीच कल्याण होईल. स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच. स्वामींचं वचनच आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर सुवर्ण मल्हार या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.